चला चेंडूची पूर्तता करायची आहे आणि लगेच सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे। हे बघा सर्वांना विनंती असणार आहे, आपल्या गाडीच्या चाव्या, आपला मोबाईल आणि आपला वॉलेट हा आपल्या जिम्मेदारीवरती आपण कुठेही ठेवू शकता, कारण कॉम्बॉक्स मध्ये आतापर्यंत 3 मोबाईल, एक गाडीची चावी पडलेली आहे। आपल्या जबाबदारीवरती मोबाईल ठेवून जायचा आहे। इथे कोणी कोणाचा मोबाईल सांभाळणार नाहीये याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। तर चला सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची। आपण पाहिलं तर तब्बल 46 धावांचं आव्हान असणार आहे। 47 धावांचं, 46 धावा पूर्ण झाले, 47 धावांचं आव्हान असणार आहे। इथे मात्र जर का पाहिलं तर आपण राधाकृष्ण संघ एक सामना जिंकलेला आहे। चला जाऊया मैदानाकडे। तर पहिले षटक घेऊन येणार तर पहिला षटक घेऊन येतो रोहित पाटील। स्ट्राईकला पर्यंत प्रणय मुंडकर, तर नॉन स्ट्राईकला नसवत करणार आकाश पाटील परिलन संघाकडून। पहिला चेंडू सुंदर खेळून काढलाय, थोडी मिसफील्ड आणि चेंडू जाणार लॉंग ऑफ झोन मध्ये, दणदण करीत चौकार। सुंदर खेळून काढला चेंडू, चेंडूवर मिळाला एक धाव। धाव संख्या जाऊन बोलले 5च्या घरात। आता स्ट्राईकला स्वतः करणार आकाश पाटील। तर भोजनाची व्यवस्था झाली आहे, ज्यांना भोजन करायचं त्यांनी जाऊ शकता भोजनासाठी। आणि चेंडू चुकी करतोय आणि जीवनदान देतो कोणाला, आकाश पाटील याला। काय समाचार घेणार का आकाश पाटील? सत्यवन पाटील यांनी चुकी केली, सुंदर गोलंदाजी केली होती रोहित पाटील याने। हा सुरेख चेंडू, चेंडूवर मिळणार एक धाव। धाव संख्या जाऊन पोहोचली 6च्या घरात, बिनबाद 6। पहिला चेंडू चौकार खाल्ला तर सुंदर गोलंदाजी करतो रोहित पाटील। आता स्ट्राईकला असणार आहे
ठोकर बॅट्समॅन प्रणय मुंडकर ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज रोहित पाटील सर्कलचं षटक घेऊन काय गोलंदाजी यॉक चेंडू फेकला आणि प्रणयच्या इष्ट उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड प्रणय मुंडकर. 6 धावसंख्येवर पहिला आदरा परिवहन संघाला प्रणय मुंडकर. 40+ बॅट्समॅन असणार आहे प्रमोददादा पाटील. या षटकातील शेवटचा चेंडू सर्कलचं षटक शेवटचा चेंडू काय गोलंदाजी केली रोहित पाटील याने. तर पारितोषिक आले. तर पारितोषिकाला आकाश पाटील यांच्याकडे षटकार हॅट्रिक साठी जयेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपये. आकाश पाटील. तर ऑन स्ट्राईक 40+ बॅट्समन प्रमोददादा पाटील. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. सुंदर गोलंदाजी केली रोहित पाटील. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर काय सुरेख गोलंदाजी करतोय. हा कट करण्याचा चेंडू जातोय यष्टच्या हातामध्ये निर्धाव. सुंदर गोलंदाजी रोहित पाटील याची. या षटकात समाप्त धावसंख्या झाले 6. 1-6 अशी धावसंख्या परिवहन संघाची. ऋतिक पाटील. आता स्ट्राईकला बॅट्समॅन आहे आकाश पाटील. नुकतेच त्याला जीवनदान दिलं होतं. त्याचा फायदा उठवणार का आकाश पाटील. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार. टार्गेट आहे त्यांच्याकडे 47 धावांचं. धावसंख्या झाले 6. अजूनही 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असणार आहे परिवहन संघाला या सामना विजयासाठी. गावातील महिला वर्ग भरपूर आलाय सामना पाहण्यासाठी. तर आपण स्टेजवर येऊन विराजमान होऊ शकता. चला सामन्याने उशीर होत आहे. उशीर करू नका. क्षेत्ररक्षण पटापट सजवून घ्यायचं आहे. छोटे आकाश पाटील लवकर बाहेर यायचंय. मीर आकाश पाटील बाहेर या लवकर. कर्णधार आकाश पाटील तुमचा मुलगा असा फिरत राहिला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावे लागेल. तर पहिला चेंडू पेस करणार आकाश पाटील. ऋतिक पाटील याचा पहिला चेंडू ऋतिक पाटील घेऊन येतोय. पहिला चेंडू लेगला कटवलाय. चेंडू वर एक धाव सहजरित्या पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षक जिग्नेश पाटील याचं आणि सुंदर पैकी गेले. या चेंडूवर मिळाला फक्त एकच धाव.
पहिला चेंडू सुरेख फेकला ऋतिक पाटील याने. आता स्ट्राईकला प्रमोददादा पाटील. हा चेंडू केला, चेंडू जातो हवेमध्ये आणि हा झेलबाद. दुसरा झटका मिळाला परिवहन संघाला 7 धावसंख्येवर. आता नवीन बॅट्समन आहे करणभाई मुंडकर. तर बघूया आता करण अंबाला आलेत, कशा प्रकारे फलंदाजी करणार. करण आणि आकाश पाटील यांना सुंदर फलंदाजी करावी लागणार आहे आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. आता ऑन स्ट्राइक करण मुंडकर, गोलंदाज ऋतिक पाटील सुंदर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू सुरेख फेकले ऋतिक पाटील याने. धाव संख्या 2-7. काय चेंडू टोल करण आणि पानक्षेत्रामध्ये चेंडूचा वन चौकार सीमारेषा पार. 4 धावेने खातो गोले करण मुंडकर आणि धाव संख्या जपाने वाढते. धाव संख्या जाऊन डबल डिजिट 11 रन्स. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली. कर्णधार रोहित पाटील याने चुकी केलेली आहे आणि हा झेल जमिनीला दान केलेला आहे. रोहित पाटील कडनं चुकी होते, करण याला जीवनदान मिळणार. या चेंडूवर मिळणार फक्त 1च धाव. आकाश पाटील याचा झेल सोडला होता सत्यवान पाटील याने. आता करण अंबालाचा झेल सोडलाय रोहित पाटील याने. कर्णधार चुकी करतात. या चुकीचा फटका मिळणार का राधाकृष्ण 11 संघाला. हा नो चेंडू, बीमर चेंडू. आता असणारा फ्री हिट. आकाश पाटील याच्याने चुकी करतो ऋतिक पाटील. 4 चेंडू सुरेख फेकले होते. हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झालेले 13 रन्स. चौदा बॉल 34 धावसंख्येची गरज असणार आहे. जेवण रेडी आहे. हा शॉट चेंडू आकाश पाटील याला काही समजलं नाही. चेंडू निर्धाव. हा चेंडू कमबॅक करणार होता ऋतिक पाटील याचा. या षटकातील शेवटचा चेंडू. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे परिवहन संघाला हा सामना विजयासाठी. मिडॉन मध्ये कटवला चेंडू. चेंडूवर 1 धाव सहजरित्या पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. फक्त 1च धाव. धाव संख्या झाले 2-14. आता 12 चेंडूने विजयासाठी असणार आहे ते 33 धाव संख्या. ज्यांना सर्व लहान मुलांनी जेवून घ्यायचंय, ज्यांची मॅच उशिरा असेल त्यांनी जेवून घ्यायचंय.
हा या. आता नवीन गोलंदाज असणार आहे 40+ गोलंदाज संघ मालक अंकुशदादा पाटील. सोळा 16.50 सरासरी खेळावं लागणार आहे आकाश पाटील आणि करण अंबालांना. या षटकामध्ये किती धावा येणार? वारंवार क्षेत्ररक्षण चेंज केले जात आहे. आता पहिला चेंडू अंकुशदादा पाटील यांचा. स्ट्राईकला फलंदाज असणारे आकाश पाटील. दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू खराब चेंडू. या चेंडूवर मिळाला अवंतारची 1 धाव. धावसंख्या झाले 15. 2 बाद 15 अशी धावसंख्या परिलेवन संघाची. संघ मालक जगदीशदादा पाटील, कर्णधार आकाशदादा पाटील. हा सुंदर फटका, रिवर्सचा फटका. चेंडूवर मिळणार 4 धावा. सुंदर प्रयत्न केला शांतदादा पाटील याने क्षेत्ररक्षण करण्याचा. थोडा सराव कमी असल्या कारणाने चेंडू अडवू शकले नाहीत, पण सुंदर प्रयत्न. या चेंडूवर मिळत 4 धावा. धावसंख्या झपाट्याने वाढणार. धावसंख्येत जाऊन पोहोचले 19च्या घरात. अकरा चेंडू आणि 28 धावा. हा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडूवर मिळणार 6 धावा. खणखणीत षटकार. आकाशाचा झेल सोडला होता आणि आता मिळाला खणखणीत एका चौकारानंतर षटकार. धावसंख्या झालेले 25. दहा चेंडू 22 धावा. लेडीज वर्ग सुद्धा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आता सूर्य गोलंदाजी होते अंकुशदादा पाटील यांचे. हा चेंडू निर्धाव. आकाशाला चेंडू काही समजलं नाही. चेंडूच्या इशारा हातामध्ये निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आता 8 चेंडू आणि 22 धावा. हा चेंडू कटवला. चेंडूवर मिळणार 1 धाव. सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि आउट नक्की कोण होणार? आकाशवाणीला परतावं लागणार. धावसंख्या झाले 26. अजूनही 7 चेंडू आणि 21 धावसंख्या असणार आहे. नौका फलंदाज असणार आशिष मुंडकर
आता सर्व संघाची जिम्मेदारी आशिष मुंडकर आणि करण मुंडकर. हा चेंडू सुंदर बिरकावून दिला चौकारासाठी. धाव संख्या झाले 30. 3 षटकाच्या सामर्थ्यानंतर 3/30 अशी धावसंख्या. अजूनही 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज असणार आहे परिवलन संघाला विजयासाठी. 6 चेंडू आणि 17 धावा. नवीन गोलंदाज जितेश पाटील. 6 चेंडू 17 धावा थांबवणार का? स्ट्राईकला बॅट्समन करण मुंडकर. सुंदर चेंडू फेकला होता. चेंडूवर एक धाव सर दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? पण चेंडूवर मिळणार एकच धाव. आता 5 चेंडू आणि 16 धावा. हा पुलटा चेंडू होता. अशी झाला काय टोळत आला चेंडू. चेंडूवर एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव. 4 चेंडू आणि 15 धावा. 2 षटकार करून मारणार का? 2 बॉल 2 षटकार. आता अडचणी सापडला परिवलन संघ. सुंदर गोलंदाजी करतो जितेश पाटील. आणि हा नो चेंडूवर आला षटकार. हा खराब चेंडू जिंकण्याचा. 7 धावा मिळतील. 7 धावा आणि फीड सुद्धा असणाऱ्या. आता समीकरण पोहोचलंय. आता 4 चेंडू आणि 8 धावाची गरज. आणि हा फीडचा चेंडू. 4 चेंडू 8 धावा. सुंदर गोलंदाजी करत होता जितेश. एक खराब चेंडू. पूर्ण सामन्याची दिशा बदलवून टाकणारा चेंडू जितेशने फेकला. आता करण ऑन स्ट्राइक. एक षटकार भिरकावून दिलाय. हा पीड होता म्हणून बचावला करण. सुंदर झेल पकडला होता पण पीडचा चेंडू असल्या कारणाने आता 3 चेंडू आणि 8 धावा. सामना जिंकून देणार का करण मुंडकर परिवलन संघाला? आता सुंदर कमबॅक केला जितेशने. हा चेंडू भिरकावून दिला. चेंडू जातोय 1 बॉल सीमावर चौकार. 4 धावांसाठी समीकरण पोचले. आता 2 चेंडू आणि 4 धावा. एक चेंडू तुझा तर एक माझा. 2 चेंडू 4.
कंपल्सरी चेसिंग असणार आहे. सामना 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4. जिंदस पाटील टू करण मुंडकर. हा सुरज चेंडू फेकलाय. एक तुझा तर एक माझा. आता 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. काय सामना रंगलाय. राधाकृष्ण 11 आणि परिवहन संघामध्ये 1 चेंडू 4 धावा. कोण विजयी होणार हा चेंडूवर. 1 चेंडू. आणि हा सामना जिंकलाय राधाकृष्ण 11 संघाने. काय गोलंदाजी केली जितेश पाटील याने. सुंदर गोलंदाजी. चला नक्षिलियम बंबई बेडा आणि मिश्कालियम बंबई बेडा. तर पंच